नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण नाला सोपारा तुली ब्रिजच्या खालती उपस्थित आहे। आपण बघू शकतात या ठिकाणी स्टेशन परिसरातून डायरेक्ट रिक्षा स्टेशनपर्यंत जाण्या येण्यासाठी अति मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्याच ठिकाणी आपण बघू शकता अशा प्रकारचा धोकादायक मोठा गटर एवढा मोठ्या प्रमाणात ओपन आहे। इकडचे स्थानिक नगरसेवक लक्ष देत नाही का, इकडचे महानगरपालिका काय करते? अचानकपणे संध्याकाळची वेळेला इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात स्टेशन परिसरातनं घरी जायला लोक बाहेर पडतात। कधी एखादा कोणाचा पाय गेला, गाडी गेली तर ते लोक काय करणार? जशा प्रकारे आता कोणाचा जीव जाऊ शकतो, कोणाचा हातपाय तुटू शकतो। सध्या या ठिकाणी पोलीस रक्षक आहे जे आता ट्रॅफिक कंट्रोल करतात, ते आपण विचारायचा प्रयत्न करू नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे। साहेब काय सांगणार, एवढा मोठा खड्डा आहे आपल्या जवळच, तुम्ही ट्रॅफिक गाडीला वाहनाला इकडे तिकडे करताय। एक प्लेट आहे ना, ती आतमध्ये पडलेली एक प्लेट, ती काढून त्यात बसवली। कधी झालंय? म्हणजे हे झाले 2-3 दिवस झाले। 2 तसंच आहे? हो। कोण आला नाही का बघायला? नाही बघितलं नाही ते, कारण त्यामध्ये रिक्षा वगैरे अडकतात, गाडी वगैरे त्रास होतो। नाही मोठ्या गाडीला काय होते, पण बारक्या ज्या गाड्या आहेत ना त्यांना प्रॉब्लेम होतोय, कारण स्टेशन परिसर बाहेर पडतात आणि पब्लिक येते ना त्यांना त्रास होतो। अचानकपणे कोण गेला तर बघू शकता साहेबांचं तेच म्हणणं आहे का अचानकपणे एवढा मोठा गटर कोणाला दिसला नाही आणि कोणाचा पाय एखादा चुकून गेला तर काय होणार ते आपल्याला समजून येऊ शकतो। ज्या प्रकारे महानगरपालिका आणि स्थानिक नगरसेवक प्रत्येक वेळी जागोजागी उभे असतात, अशा ठिकाणी त्यांना 2 दिवस झालेले हे खड्डा दिसला नाही का, या सर्व गोष्टीवरती आपल्या प्रामुख्याने लक्ष असणार। प्रत्येक गोष्टीचे अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही नक्कीच तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू आणि बघणार असेल की कधीपर्यंत हा खड्डा दुरुस्ती होतोय।